नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. चेन द व्हॉइस हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने, बोलण्याच्या दृष्टीने आणि लिहिण्याच्या दृष्टीने. तर चेन द व्हॉइस करताना 12 पैकी 8 काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होतं. ते आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो. नंतर आज्ञार्थी वाक्याचं आपण पॅसिव्ह केलं. नंतर टू इन्फिनिटिव्ह वर वाचलेल्या वाक्यांचं पॅसिव्ह केलं आणि नंतर मॉडेल्सचं आपण पॅसिव्हाइज केलं. परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये आता असं विचारायला लागले की प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल. आणि बोलताना सुद्धा आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्ह विचारावं लागतं. ज्या वेळेस कर्तापेक्षा क्रियापद अधिक कर्त्यापेक्षा कर्म अधिक महत्त्वाचं असतं, त्यावेळेस आपण कर्म पुढे घेऊन पॅसिव्ह व्हॉइस विचारतो. आणि प्रत्येक वेळेस आपण वाक्य बोलतो असं नाही, काही वेळेस आपण प्रश्न विचारतो की उदाहरणार्थ तो क्रिकेट खेळतो असं आपण विचारतो. मग आपण विचारतो तो काय खेळतो, तो काय खेळतो. परंतु तो पुढे येते. आपल्याला तो पेक्षा जर ते कर्म पुढे घ्यायचं असेल तर त्याच्याकडून काय खेळलं जातं, त्याच्याकडून काय खेळलं गेलं, त्याच्याकडून काय खेळलं जाईल, त्याच्याकडून काय खेळलं जात आहे, अशा वेगवेगळ्या काळात आपण प्रश्न विचारू त्याला. एखादा व्यक्ती काहीतरी वाटत आहे लोकांना, मग आपण विचारतो त्याला तू काय देत आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. पण तुझ्यापेक्षा जर ती वस्तू महत्त्वाची असेल तर आपण विचारतो व्हॉट इज बिंग गिव्हन. व्हॉट इज बिंग गिव्हन, काय दिलं जात आहे. एखादा व्यक्ती लिहित असेल तर तू काय लिहित आहे, तर तुझ्यापेक्षा ते लिहिणं जर महत्त्वाचं असलं तर लिहिण्यावर आपल्याला फोकस मारायचा आहे. तर आपण काय करतो मग व्हॉट इज बिंग रिटन, काय लिहिलं जात आहे. तर आता वेगवेगळ्या काळामध्ये कशी परिस्थिती निर्माण होते तर आपण ते या आकृतीवरून समजूया. ह्या आकृत्या आपण स्वतः बनवलेल्या आहेत आणि ह्या आकृतीवरून पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला अतिशय सोपा जातो. हे आपलं स्वतः केलेलं एक प्रकारचं संशोधन आहे. याच्याने आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस लगेच समजतो. आता हे 9 काळ आहेत. सिंपल प्रेझेंट, हे तिन्ही सिंपल आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस फ्युचरचं पॅसिव्ह होत नाही. परफेक्ट पास्ट, परफेक्ट प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. 9 काळ आहेत. त्यापैकी 8 काळांचं पॅसिव्ह असेल. हे पण 9 काळ आहेत, हे पण 9 काळ आहेत. आता साधं वाक्य जेव्हा असेल, प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस V1 असतो, इथे सब्जेक्ट प्लस V2 असतो. मग ज्यावेळेस आपण साधं वाक्य बोलतो, मी क्रिकेट खेळतो, आय प्ले क्रिकेट, हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. सिंपल प्रेझेंटचं असल्यामुळे त्याचे टू बीचे रूप आपण सिंपल प्रेझेंटचे घेऊ. हे एम इज आर पैकी टू बी घेऊ आणि क्रियापदचं तिसरं रूप घेऊ. कर्म तिकडे येईल, करता शेवटी जाईल. क्रियापद आणि कर्म आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची अदलाबदल होईल आणि क्रियापदचं रूपांतर होईल. मग आता आय प्ले क्रिकेट, मग आपण आता हे टू बीचं रूप घेणार आहे. क्रिकेट इज प्लेड बाय मी, आय प्लेड क्रिकेट, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी, आय शॅल प्ले क्रिकेट, क्रिकेट विल बी प्लेड बाय मी. आणि चालू काळामध्ये बिंग वापरतो आपण. आय एम प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट इज बिंग प्लेड बाय मी, आय वॉज प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट वॉज बिंग प्लेड बाय मी, आय हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड, क्रिकेट हॅड बीन प्लेड, क्रिकेट विल हॅव बीन प्लेड. असे 9 काळाचे आपण टू बी वापरून पॅसिव्ह व्हॉइस केलेले आहेत साधे वाक्य असेल. परंतु वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर त्याचं आपण काय आयडिया केलेली बघा. आता सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट याचं होत नाही. आणि हा प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. जर प्रश्नामध्ये जर डू डज असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह करताना हे टू बी घ्यायचे. सिंपल पास्ट असेल तर हे टू बी घ्यायचे. सिंपल फ्युचर असेल तर हा टू बी घ्यायचा. कंटिन्युअस टेन्स असेल तर बिंग घ्यायचा. आणि तिन्ही परफेक्ट असतील प्रश्नामध्ये तर हे घ्यायचे. म्हणजे हे क्वेश्चन आहे आणि हे सेंटेन्स आहे. मग आपण हे शिकलेलो आहे. आता प्रश्नाचं आपण पॅसिव्ह व्हॉइस करू. आकृती हीच राहील, पॅसिव्ह व्हॉइसची आकृती हीच राहील. टू बी अधिक V3 आपण करतो पॅसिव्ह करताना. त्यामुळे ही आकृती लक्षात घ्यायची. ज्या काळाचं वाक्य त्या काळाचे टू बी घ्यायचे. आता आपण पहिलं वाक्य घेऊ. व्हॉट डज ही प्ले. आता डू डज म्हणजे हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे.
डूडज म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य. मग त्याचा टू बी आपल्याला ॲमेझॉनपैकी कोणतं घ्यावं लागेल. मग व्हॉट डज ही प्ले. मग कर्मालाच प्रश्न विचारलेला आहे काय खेळतो, कर्मालाच प्रश्न विचारला आहे. मग व्हॉट इज प्लेड बाय हिम, त्याच्याकडून काय खेळलं जातं, त्याच्याकडून काय खेळलं जातं. नंतर मग हू प्लेज क्रिकेट, क्रिकेट कोण खेळतं. आता प्ले झाल्यामुळे तृतीय पुरुषी करता असेल, हा पण सिंपल प्रेझेंटच आहे. मग ॲमेझॉनपैकी आपल्याला एक घ्यावा लागेल. मग बाय हुम क्रिकेट इज प्लेड, कोणाकडून क्रिकेट खेळलं जातं. बघा, कोणाकडून क्रिकेट खेळलं जातं, कोणाकडून क्रिकेट खेळलं गेलं, कोणाकडून क्रिकेट खेळलं जाईल. आता वेन डीड ही सी अ बर्ड, आणि डीड आल्यामुळे हा प्रश्न सिंपल पास्टचा आहे. मग सिंपल पास्टचं टू बी घ्या, टू बी सिंपल पास्टचं घेतलं. वेन डीड ही सी अ बर्ड, व्हॉट डीड ही सी अ बर्ड, हा ऑब्जेक्ट आला. मग आणि डीड आल्यामुळे आपल्याला वॉज वेअरचं भूतकाळी टू बीचं रूप घ्यावं लागेल. मग वेन वॉज अ बर्ड सीन बाय हिम, त्याच्याकडून पक्षी केव्हा पाहिला गेला, त्याच्याकडून पक्षी केव्हा पाहिला गेला. आता हाऊ विल ही सेंड अ मेसेज, हा विल असल्यामुळे हा सिंपल फ्युचरचा प्रश्न आहे. सिंपल फ्युचर असल्यामुळे त्याचे टू बी काय घ्यावं लागतील पॅसिव करताना, चला आकृतीमध्ये बी घ्यावं लागेल, विल बी किंवा शॅल बी. याचा अर्थ लक्षात घ्या. तो हाऊ विल ही सेंड अ मेसेज, तो मेसेज कसा पाठवेल, काय पाठवेल, मेसेज. मेसेज या त्या ठिकाणचा ऑब्जेक्ट आहे. मग पॅसिव्ह करताना मेसेज त्याच्याकडून कसा पाठविला जाईल, असा याचा पॅसिव्ह येईल. मेसेज त्याच्याकडून कसा पाठवला जाईल. हाऊ विल अ मेसेज बी सेंट बाय हिम, अशी रचना ती होईल. आता आपण एक वाक्याचं सर्व काळांमध्ये पॅसिवाईज करू. समजा आपण एक वाक्य घेऊ. He saw a tiger. He saw a tiger. वाक्य सेंटेन्स आहे, त्याचा आपण वर्बल करू. भूतकाळ असल्यामुळे डीडने प्रश्न होईल. डीड ही सी अ टायगर, हा झाला वर्बल. आता त्याचा WH करू आपण. वेन घेऊ आपण. When did he see a tiger? त्याने टायगर केव्हा, त्याने वाघ केव्हा पाहिला, हा प्रश्न आहे. आता प्रश्नाचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. प्रश्न सिंपल पास्टचा आहे, सिंपल पास्टचा प्रश्न आहे. सिंपल पास्टचं टू बी घ्यावं लागेल, वॉज किंवा वेअर. वेन डीड ही सी अ टायगर, व्हॉट डीड ही सी अ टायगर, टायगर ऑब्जेक्ट आहे. मग कसं होईल. When a tiger was seen by him. When a tiger was seen by him. When a tiger was seen by him. अशा प्रकारे याचा हे होईल. नंतर when will a tiger be seen by him. When will a tiger be seen by him. अशा प्रकारे भविष्यकाळात होईल. आणि व्हॉटने जर प्रश्न विचारला, व्हॉट डीड ही सी, म्हणजे ऑब्जेक्टलाच प्रश्न विचारलेला आहे आपण, काय, टायगर. व्हॉट डीड ही सी, मग याचा होईल डीड म्हणजे 2 नंबरचा प्रश्न आहे, साधा भूतकाळचा. टू बी घ्या, वॉच किंवा वगैरे. टू टायगरला आपला टायगरलाच प्रश्न विचारला म्हणजे ऑब्जेक्टलाच प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट वॉज seen by him. What was seen by him. What will be seen by him. चालू काळामध्ये what is being seen by him. What was being seen by him. त्याच्याकडून काय पाहिलं जात होतं, त्याच्याकडून काय पाहिलं जात आहे. What is being seen by him. आणि परफेक्ट टेन्सेसमध्ये, प्रेझेंट परफेक्टमध्ये what has been seen by him. बघा हॅज इथे परफेक्ट टेन्समध्ये,
आणि परफेक्ट पास्टमध्ये व्हॉट हॅड बीन सीन, त्याच्याकडून काय पाहिलं गेलं होतं, व्हॉट हॅड बीन सीन बाय हिम. आणि परफेक्ट फ्युचरमध्ये व्हॉट विल हॅव बीन सीन बाय हिम. म्हणजे सहाय्यक क्रियापदावरून आपण काळ निश्चित ओळखतो आणि काळ समजला तर त्या काळाची टू बी घेतो आणि पॅसिव्ह करतो. ही टू बीची डायग्राम आहे. ज्या काळाचा प्रश्न त्या काळाचे टू बी घ्यायचे आणि ऑब्जेक्ट सब्जेक्टचे अदलाबदल करायचे आणि टू बी लावून विक्री लावायचं. ही आकृती महत्वाची. हे साधे काळ आहेत. साध्या काळाचे आपण पॅसिव्ह करायचो. साधं वाक्य असेल तर पॅसिव्ह करायचो. मात्र आता प्रश्न आहे, प्रश्नामध्ये हे शब्द दिसले तर तो त्या काळाचा प्रश्न. आता बघा, ही इज प्लेइंग अ क्रिकेट, ही इज प्लेइंग क्रिकेट म्हणजे आज चालू वर्तमान काळ आहे. मग आता पॅसिव्ह करताना चालू वर्तमान काळात बिंग वापरतात. मग क्रिकेट इज बिंग प्लेड बाय हिम हे त्याचं वाक्य झालं. मग इथे जर प्रश्न आपण विचारला व्हॉट इज ही प्लेइंग, अशा प्रकारे प्रश्न जर विचारला, राहुल इज प्लेइंग क्रिकेट, इज राहुल प्लेइंग क्रिकेट, राहुल इज प्लेइंग क्रिकेट, इज राहुल प्लेइंग क्रिकेट. मग नंतर मग व्हॉट इज बिंग प्लेड बाय राहुल. बघा पुन्हा एकदा, चालू काळामध्ये व्हॉट इज राहुल प्लेइंग हा प्रश्न आहे. इज अधिक वर्ब अधिक आयएनजी म्हणजे हा चालू काळाचा प्रश्न आहे. चालू काळामध्ये बिंग वापरतो आपण. व्हॉट इज म्हणजे ऑब्जेक्टलाच प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज राहुल प्लेइंग. मग याचा पॅसिव्ह होईल व्हॉट इज बिंग प्लेड बाय राहुल. व्हॉट इज बिंग प्लेड बाय राहुल. जसं आपण केलं होतं, व्हॉट इज राहुल गिविंग, व्हॉट इज राहुल गिविंग. आता इथं राहुलला महत्व आहे. राहुल काय देत आहे म्हणजे सब्जेक्ट राहुल आहे, देण्याची क्रिया करतोय, पण तो जी वस्तू देतोय आहे तो ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टलाच प्रश्न विचारला आहे व्हॉटने. राहुल काय देतोय. मग देणाऱ्यापेक्षा जेव्हा ऑब्जेक्ट सब्जेक्टपेक्षा जेव्हा ऑब्जेक्ट महत्वाचा असेल तेव्हा आपण ऑब्जेक्ट पुढे करतो. म्हणजे मग काय, हा व्हॉट पुढे येईल. व्हॉट इज बिंग गिवन, काय दिलं जात आहे कोणाकडून ते काही महत्वाचं नाही, बाय राहुल. व्हॉट इज बिंग गिवन बाय राहुल म्हणजेच या ठिकाणी काय दिलं जात आहे ते महत्वाचं आहे देणाऱ्यापेक्षा. म्हणून अशा प्रकारची रचना बोलण्यामध्ये पण आपण करतो, परीक्षामध्ये पण आता विचारतात. प्रश्नार्थी वाक्याचं WH प्रश्नाचं पॅसिवाइज करताना अनेक ठिकाणी तारांबळ होते की त्यासाठी मग मूळ वाक्य करावं लागतं, त्याचे सहाय्यक क्रियापद बघावं लागतात, त्याचं टू बी बघावं लागतं, मग ते आपल्याला येतं. परंतु खूप जर प्रॅक्टिस केली, 500-600 वाक्यांची जर प्रॅक्टिस केली तर हा प्रकार येतो. आणि हा बोलून 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 हा प्रकार येतो. उदाहरणार्थ, क्रिकेट इज प्लेड, क्रिकेट खेळलं जातं. व्हॉट इज प्लेड, वेअर इज क्रिकेट प्लेड, वेअर वॉज क्रिकेट प्लेड, वेअर विल द क्रिकेट बी प्लेड. व्हॉट इज बिंग प्लेड, व्हॉट वॉज बिंग प्लेड, व्हॉट हॅज बीन प्लेड. हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, हॅव यू बीन ट्रान्सफर्ड म्हणजे तुमची बदली करण्यात आलेली आहे का. म्हणजे दे ट्रान्सफर्ड यू, समजा असं वाक्य. दे ट्रान्सफर्ड यू असं वाक्य. याचा किंवा दे हॅव घ्या, परफेक्ट प्रेझेंट. दे हॅव ट्रान्सफर्ड यू, त्यांनी तुमची बदली केलेली आहे. मग याचा बरोबर होईल हॅव दे ट्रान्सफर्ड यू, त्यांनी तुमची बदली केली आहे का. मग आता
बदली करणाऱ्याला महत्त्व द्यायचं असेल तर ही रचना बरोबर आहे की त्यांनी तुमची बदली केली आहे का, परंतु त्यांच्यापेक्षा जी क्रिया घडली ते जर महत्त्वाचं असेल, म्हणजे तुमची बदली करण्यात आलेली आहे का, हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, म्हणजे तुम्ही महत्त्वाची इथे, हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, तुमची बदली करण्यात आलेली आहे का, व्हेन हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, तुमची बदली केव्हा करण्यात आलेली आहे, व्हाय हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, तुमची बदली का करण्यात आलेली आहे, बाय महत्त्वाचा नाही आहे, बदली करणारा महत्त्वाचा नाही, तो शेवटी गेला. जेव्हा साधं वाक्य होतं तेव्हा तो बदली करणारा एक नंबरला होता, सब्जेक्ट, त्याला महत्त्व होतं. पण सब्जेक्टपेक्षा ऑब्जेक्ट महत्त्वाचा आपल्याला वाटला तर आपण ही रचना करतो, दे हॅव ट्रान्सफर्ड यू. इथे दे महत्त्वाचा आहे, परंतु यू महत्त्वाचा असेल तर यू हॅव बीन ट्रान्सफर्ड पॅसिव्ह झालं. आणि मग त्याचे प्रश्न येतील, वाय हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, व्हेन हॅव यू बीन ट्रान्सफर्ड, अशा प्रकारच्या रचना येतील. म्हणजे प्रश्न करताना त्याचा व्हर्बल करायचा, व्हर्बल करताना त्याचे कोणत्या काळाचा प्रश्न आहे त्या काळाची टू बी घेऊन, तर ते बी नंतर कर्ता ऑब्जेक्ट त्याची क्रम ही प्रॅक्टिसने शक्य होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी आपण नक्कीच बघा की 1 ते 8 काळामधले प्रत्येक काळातला एक प्रश्न घ्या आणि किंवा एकाच काळातला प्रश्न घ्या, तो 8 काळामध्ये फिरवा प्रॅक्टिससाठी. आता आपण इथून सुरुवात करू. आता समजा एक साधं वाक्य घ्या, आय सेलिब्रेट अ बर्थडे. प्रश्न कसा होईल, डू आय सेलिब्रेट अ बर्थडे, हा झाला प्रश्न. डू आय सेलिब्रेट अ बर्थडे हा प्रश्न झाला. मग डूचा प्रश्न असल्यामुळे टू बी आपल्याला ॲविजार घ्यावा लागेल. इज अ बर्थडे सेलिब्रेटेड बाय मी, वॉज अ बर्थडे सेलिब्रेटेड बाय मी, विल अ बर्थडे बी सेलिब्रेटेड बाय मी, इज अ बर्थडे बीइंग सेलिब्रेटेड बाय मी, वॉज अ बर्थडे बीइंग सेलिब्रेटेड बाय मी. इथे हॅज द बर्थडे बीइंग सेलिब्रेटेड बाय मी, हॅड अ बर्थडे बीइंग सेलिब्रेटेड बाय मी, विल हॅव वगैरे देईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिवाईज करणं हे अतिशय कठीण काम आहे आणि सर्व प्रॅक्टिसने शक्य होईल. त्यामुळे होमवर्कमध्ये भरपूर वाक्य घ्या, सर्व काळातलं एक वाक्य घ्या, त्याचं पॅसिव्ह करा आणि पॅसिव्ह करताना तो WH शब्द पण बदला. कधी व्हेन घ्या, कधी व्हाट घ्या, कधी हाऊ घ्या, कधी वेअर घ्या. व्हाट घेतला म्हणजे तो ऑब्जेक्टलाच प्रश्न असतो. अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि बोलण्यामध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि परीक्षेच्या दृष्टीने पण तयारी करा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.